सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असणारा एक अत्यंत महत्त्वाचा विषय, तो विषय म्हणजे राजकीय आरक्षण ते संपुष्टात आणण्यात यावं। या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतल्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून या विषयाला फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात चर्चा होत आहे आणि त्याच विषयाच्या अनुषंगानं आपण आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व फुले शाहू आंबेडकरांच्या परिवर्तनाच्या संविधानाला मानणाऱ्या सर्व नागरिकांच्या माध्यमातून ही या विषयाला समजून घेण्याचा, या विषयाला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा बहुजन संघटक फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत। माझ्याही नंतर या विषयाच्या संदर्भातले जे जाणकार असतील, ज्यांना या विषयाच्या संदर्भामध्ये सखोल माहिती असेल, अशा सगळ्या अभ्यासकांना, विचारवंतांना आणि फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतील मुत्सद्दी आणि मुरब्बी राजकारण्यांना या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण नक्कीच या माध्यमातून आपण त्यांना पाचारण करूयात। बांधवांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की राजकीय आरक्षण असावं की नसावं या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमधून जी चर्चा सुरू आहे त्या बाबतीमध्ये प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं मतं मांडलेली आहेत। मी सुद्धा आज त्या बाबतीमध्ये एक फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतला एक कार्यकर्ता या संदर्भातला जो काही मला अनुभव आहे तो अनुभव आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे। ज्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत आहे, विचार पोहोचत आहे, त्या सर्वांना विनंती आहे की हा महाराष्ट्रातल्या एकूणच देशातल्या फुले शाहू आंबेडकरांच्या राजकारणाला यशस्वी करण्यासाठी, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा राजकारणामध्ये आपल्याला अपयश येतं आणि त्या अपयशानंतर आपल्यातली बरीच माणसंही खचून जातात, निराश होतात आणि राजकारणाबद्दल खूप मोठ्या प्रमाणात ते नकारात्मक बनतात आणि याच निराशेमधून, या नकारात्मकतेमधून आपली माणसं फुले शाहू आंबेडकरांच्या राजकारणाचा रस्ता सोडून इतर रस्त्यावर चालण्याचा आपली माणसं प्रयत्न करत असतानाचा आपला या 50-60 वर्षातला मोठा इतिहास आहे। आपल्या सर्वांना या विषयाचं गांभीर्य लक्षात आलेलं असेल की आपले आमदार, आपले खासदार का निवडून येत नाहीत। इतके प्रयत्न होतात, सभा होतात, मोर्चे होतात, आंदोलनं होतात, भाषणं होतात, उपोषणं होतात, पण आपली माणसं काही राजकारणामध्ये जिंकत नाहीत। अशा प्रकारची एक निराशा आपल्या सगळ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे। त्यामध्ये काही लोक EVMच्या संदर्भात बोलतात, काही लोक निवडणुकांच्या सुधारणांच्या बाबतीत बोलतात। EVM मशिनीच्या ज्या मॅन्युप्युलेशन आहे त्या EVM मशिनीच्या माध्यमातून या देशातली भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, ही लोक EVM मशीन मॅनेज करून निवडणुका जिंकतात, असाही एक सूर आपण गेल्या काही दिवसापासून ऐकत आहोत। काही लोक म्हणतात की निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतांची खरेदी विक्री केली जाते। जसं बहुजन नायक कांशीराम जे आपल्या भाषणामध्ये नेहमी बोलायचे की गरीबों का वोट और अमीरों का नोट, अमीरों का नोट और गरीबों का वोट, इसकी खरीद फरोख्त को हम लोग डेमोक्रेसी कहते हैं। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबतीमध्ये फार कटाक्षानं बाबासाहेब आंबेडकरांनी आपली मतं मांडलेली आहेत। या काही दिवसापासून चाललेल्या चर्चेचा मी आपल्या सगळ्यांना काही ऐतिहासिक त्याचा संदर्भ आहे, त्याची महाराष्ट्रातली आणि देश पातळीवरची काही बाजू आहे, भूमिका आहे, ती आपल्या सगळ्यांच्या समोर या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण नक्की आज चर्चा करणार आहोत। राजकीय आरक्षण असावं की नसावं या बाबतीमध्ये आपण सर्वजण आपापल्या पद्धतीनं मतं मांडत आहोत। मला वाटतं या बाबीकडं बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून पाहणं, वर्तमान भारतीय संविधानाच्या प्रक्रियेमधून याकडं पाहणं आणि त्यासोबतच भारताच्या जातीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टीकडं पाहणं आणि वास्तविक म्हणजे आपण आस्तिक आहोत की नास्तिक आहोत यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की आपण वास्तविक आहोत का। आणि वास्तविक जे राजकारण आहे, साम दाम दंड भेद
लूटनीती, फूटनीती, झूटनीती, कपट नीतींच्या सगळ्या कपटी कारस्थानांचा अड्डा राजनीती. त्यामुळे हे राजकारण आहे. या राजकारणाच्या प्रांतामध्ये आपण ऐकलं असेल की औरंगजेबासारख्या राजानं आपल्या स्वतःच्या बापाला म्हणजे शहाजहानला सुद्धा कैद करून ते राज्य प्रस्थापित केलं. आपण हेही ऐकलं असेल की अलाउद्दीन खिलजी सारखा एक राजा आपल्या स्वतःच्या चुलत्याला म्हणजे जलालुद्दीन खिलजी सारख्या चुलत्याची हत्या करून अलाउद्दीन खिलजीनं राज्य प्रस्थापित केलं. त्यामुळे राजकारणामध्ये आपण असे असंख्य उदाहरणं पाहिलेली आहेत. मग ती गांधीजींची हत्या असेल, इंदिरा गांधींची हत्या असेल, की धानू नावाच्या महिलेनं राजीव गांधींना बमब्लास्ट करून त्यांची केलेली हत्या असेल, की नुकतंच 5-6 वर्षापूर्वी गोपीनाथ मुंडेंचा संशयास्पद झालेला मृत्यू, आनंद दिघेंची हत्या, या सगळ्या बाबींकडे आपण आज गांभीर्यानं पाहण्याचा विचार करणार आहोत. हे राजकारण आहे आणि राजकारण नेहमी जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये, मग ते सीझरची हत्या करणारं राजकारण असेल, की लेनिनची हत्या करणाऱ्या स्टॅलिनचं राजकारण असेल, की संशयास्पद मेलेली माणसं, मग संजय गांधी असेल, लाल बहादूर शास्त्री असेल, दीनदयाल उपाध्याय असेल, अशी असंख्य माणसं आहेत की ती त्यांचे मृत्यू झाले पण ते कसे मेले त्याचे आजपर्यंत काही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे राजकारण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा नेहमी अत्यंत षड्यंत्रपूर्ण आणि कपटी कारस्थानांचा अड्डा आहे. तो कायम राहत आलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा. मग ते राजकारण शिवाजी महाराजांच्या काळातलं असेल, ते राजकारण मौर्य साम्राज्यातलं असेल, ते राजकारण कनिष्काच्या राज्यातलं असेल, ते राजकारण हर्षवर्धनच्या राज्यातलं असेल, हे राजकारण नेहमी कपटी कारस्थानांनी भरलेलं आहे. म्हणून आज राजकारणात आरक्षण असावं की नसावं या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये खूप वर्षापासून चर्चा चालू आहे. ही चर्चा नवीन नाही आहे. ही चर्चा जवळपास 1932 पासून बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ही चर्चा आपल्या देशामध्ये चालत आलेली आहे. यावर्षी 25 जानेवारी 2020ला आपलं राजकीय आरक्षण संपण्याची तारीख होती आणि जे दर 10 वर्षानं राजकीय आरक्षण जे वाढवलं जातं ते राजकीय आरक्षण या 25 जानेवारी 2020ला त्याची मर्यादा, अधिकृत मर्यादा संपलेली आहे आणि ती मर्यादा वाढवण्यासाठी भारतीय संसदेमध्ये परत एकदा इतिहासात जे 50-60 वर्षात चालत आले ते प्रयत्न परत एकदा चालू झालेले आहेत. त्यामुळे आपल्यातल्या बऱ्याच लोकांना राजकारणाच्या आरक्षणाबाबतीमध्ये खूप सारे संभ्रम आहेत. त्यामध्ये आपल्या सर्वांना जाणीव असेल, जे आपल्या चळवळीतले जाणकार आहेत, जे संविधानाचे जाणकार आहेत, जे अभ्यासक आहेत, त्या सर्वांनाही चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की आपल्याला ज्या पद्धतीचे आरक्षणं मिळतात त्यामध्ये एक आपल्याला संविधानाच्या अनुच्छेद 15(4) प्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातलं आरक्षण आहे. त्यामध्ये संविधानाचं अनुच्छेद 16(4) प्रमाणे आपल्याला नोकऱ्यांमधलं आरक्षण आहे आणि त्यानंतर 330 या संविधानाच्या अनुच्छेद 330 प्रमाणे आपल्याला देशातल्या लोकसभेमधलं आरक्षण आहे. संविधानाच्या अनुच्छेद 332 नुसार आपल्याला भारतातल्या विधानसभांमधलं आरक्षण आहे. संविधानाच्या अनुच्छेद 331 नुसार या देशातल्या अँग्लो इंडियन लोकांना आरक्षण आहे आणि संविधानाची धारा 334 नुसार या आरक्षणाला 10 वर्षाची मर्यादा ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्येच 10 वर्षाच्या राजकीय आरक्षणाची मर्यादा ही बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान बनवत असतानाच 334 नावाचं अनुच्छेद भारतीय संविधानाचा असा सांगतो की 10 वर्षापर्यंत या भारतीय संविधानामध्ये राजकीय आरक्षणाची तजवीज करण्यात यावी. त्यामुळे बांधवांनो, आपल्या सर्वांना याची जाणीव असेल की एका बाजूला मी जे बोलतोय शिक्षणामधलं आरक्षण आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सरकारी नोकऱ्यांमधलं आरक्षण आहे आणि हे दोन्ही आरक्षण जे 15(4) आणि 16(4) अंतर्गत आपल्याला मिळतात ते भारतीय संविधानाचे जे फंडामेंटल राईट्स आहेत, ज्याला मौलिक अधिकार म्हटलं जातं, फंडामेंटल राईट्स, भारतीय संविधानाचा अनुच्छेद 12 पासून 35 पर्यंत हे भारतीय संविधानातले फंडामेंटल राईट्स आहेत. ते आपले मूलभूत अधिकार आहेत आणि त्या मूलभूत अधिकाराबाबत आपण बोलत नाही आहोत. आपण बोलत आहोत भारतीय संविधानाचं अनुच्छेद
334, ज्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 334 प्रमाणे आपल्या सगळ्यांना याची मी जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहे. जे फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतले जाणकार आहेत त्या जाणकार लोकांना याची जाणीव आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संविधानामध्ये काल मर्यादित, टाइम बॉन्ड असे 2च कार्यक्रम भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. टाइम बॉन्ड प्रोग्राम, एक पहिला टाइम बॉन्ड प्रोग्राम आहे भारतीय संविधानाचं अनुच्छेद 45 भारतीय संविधानाचं अनुच्छेद 45, या 45 मध्ये वय वर्ष 6 पर्यंतच्या भारतातल्या प्रत्येक लहान मुलाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण हे 10 वर्षाच्या आत 100% मुलांना देण्यात यावं. म्हणजे भारतीय संविधान लागू झालं 1950ला आणि 1960 पर्यंत भारतातल्या प्रत्येक लहान मुलाला, ज्याला आता मर्यादा वाढून आपण त्याला 8 वर्षाच्या आत प्रत्येक लहान मुलाला हे सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याची मर्यादा. भारतीय संविधानामध्ये 2 टाइम बॉन्ड प्रोग्राम आहेत. 10 वर्षाचा वेळ घालून दिलेले 2 कार्यक्रम आहेत. त्यातला आहे प्राथमिक आणि सक्तीचं शिक्षण, भारताच्या संविधानाचं अनुच्छेद 45, आणि त्यानंतर राजकीय आरक्षण, भारताच्या संविधानाचं अनुच्छेद 334. या 334 मध्ये या देशातल्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स यांना 10 वर्षापर्यंत राजकीय आरक्षण देण्यात यावं. म्हणजे 1950 ते 1960 असा हा 10 वर्षाचा कालावधी आहे. पण हा कालावधी दरवर्षी वाढत गेलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये कोणीही त्याची मागणी केली नसताना तो दरवर्षी तो वाढत जातो. बहुजन समाजातली माणसं मागणी करतात, आम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये आरक्षण आम्हाला लागू करा, आमची नोकर भरती करा, आमच्या अन्याय अत्याचारासाठी ॲट्रॉसिटीचा कायदा कडक करा, आमच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना त्वरित अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आपली लोक मांडतात आणि ती माणसं मात्र राजकीय आरक्षण दर 10 वर्षानंतर वाढवलं जातं. त्यामुळं राजकीय आरक्षणाचं चक्रव्यूह, या राजकीय आरक्षणाचा चक्रव्यूहाचा थोडक्यामध्ये आपण पाठपुरावा करतोय. आपल्या देशामध्ये आज अनुसूचित जातीसाठी 84 लोकसभेच्या जागा राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी 47 लोकसभेच्या जागा राखीव आहेत. म्हणजे एकूण आपल्या भारताच्या लोकसभेच्या 543 पैकी जवळपास 131 लोकसभेच्या जागा या अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव आहेत. त्यासोबत आपल्या घटनेचं कलम 332 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी विधानसभेच्या, अनुसूचित जातीसाठी विधानसभेच्या 614 आणि अनुसूचित जमातीसाठी विधानसभेच्या 554, म्हणजे जवळपास 1168 आमदार हे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स मधले आहेत आणि 131 खासदार हे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स मधले आहेत. आणि अशा प्रकारचे आपल्या देशामध्ये 131 खासदार असताना 1168 शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्सचे भारतामध्ये आमदार असताना ही आमदार, ही खासदार संसदेमध्ये फक्त जांबाळी द्यायला तोंड उघडतात. अशा प्रकारचा आरोप बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्या काळात लावला होता. बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हटले होते की हे फक्त जांबाळी देण्यासाठी तोंड उघडतात. त्यामुळे तुम्हालाही तो प्रश्न पडला असेल की आपले महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचे 29 आमदार आहेत, अनुसूचित जमातीचे 25 आमदार आहेत. हे आमदार नेमकं बहुजन समाजाच्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असताना आपले करोडोचे निधी जे आता कुठल्या तरी सारथी नावाच्या संस्थेकडे वळवल्याचा आता नुकताच एक आपण प्रकार पाहिला आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या दबावाला बळी पडून महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी त्या संदर्भात काहीतरी स्पष्टीकरण पण दिलं. म्हणजे आमचे निधी वळवले जातात, आमच्यावर अन्याय अत्याचार केले जातात, आमच्या शैक्षणिक सवलती आणि आरक्षणावर, आमच्या स्कॉलरशिपवर डल्ला मारला जातो, आमच्या हत्या केल्या जातात, आमच्या महिलांवर बलात्काराचे प्रसंग, हे सगळं चालू असताना हे आमदार आणि खासदार का बोलत नाहीत?
या आमदार आणि खासदारांच्या बाबतीमध्ये तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या संसदेमध्ये एक खासदार आहेत. भारताच्या संसदेमध्ये खासदार आहेत बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी. ते खासदार एक आहेत, पण भारताच्या संसदेमध्ये त्या ज्या भूमिका मांडतात, म्हणजे खास करून आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की जवखेडातल्या हत्याकांडाच्या संदर्भामध्ये भारताच्या संसदेमध्ये त्यांनी भूमिका मांडली. असे काही मोजके अपवाद वगळता काही बहुजन समाज पार्टीचे खासदार आहेत की ते सुद्धा संसदेमध्ये अशा प्रकारच्या घटनांवर आवाज उठवतात. पण मी ज्यांचा उल्लेख करतोय 131 लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचे खासदार हे जांभळी द्यायला तोंड उघडतात. आणि मला असं वाटतं की जांभळी देणं हा नैसर्गिक प्रकार आहे. जर जांभळी ही नैसर्गिक प्रकार नसता तर या बदमाश लोकांनी लोकसभेत जांभळ्या सुद्धा दिल्या नसत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबतीमध्ये त्याही काळामध्ये स्पष्ट केलं होतं की हे फक्त जांभळ्या देण्यासाठी तोंड उघडतात. त्यामुळे आज जी परिस्थिती आहे, आपण पाहत आहोत की विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये तुमच्या माझ्या हक्काची लढाई, संविधानात्मक लढाई, आपल्याला संरक्षण देणारी लढाई, आपल्याला या देशातल्या सत्ता आणि संपत्तीमध्ये भागीदारी देणारी जी लढाई आहे, ते लढाई लढणारे आमदार आणि खासदार आपल्याला दूरपर्यंत दिसत नाहीत. आणि तेव्हा हा प्रश्न उपस्थित होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच काळामध्ये या बाबतीमध्ये अत्यंत स्पष्ट भूमिका बाबासाहेबांनी मांडलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये 1932 मध्ये ज्या पुणे करारामध्ये याची सगळी पाळंमुळं जी आहेत ती पुणे करारामध्ये आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराच्या संदर्भामध्ये जी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे, जी आपल्या समाजापर्यंत आजही पोहोचलेली नाही. जी माणसं आपल्या राजकीय पराजयाचं जे कारण EVM मशीनमध्ये शोधत आहेत, जी माणसं आपल्या राजकीय पराजयाची कारणं समाजाच्या खरेदी विक्रीमध्ये शोधत आहेत, जी माणसं आपल्या राजकीय पराजयाची कारणं आणखी वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये शोधत आहेत, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीपासून माहीत होतं. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजी सोबत निकराचा लढा दिला. तो याच मुद्द्यांसाठी दिला की भविष्यामध्ये जेव्हा जॉईंट इलेक्टोरेट असतील, स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी संयुक्त मतदारसंघ असतील, तेव्हा माझ्या लोकांना या देशातल्या राजकारणामध्ये विजय प्राप्त करता येणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलंय की मी लंडनवरून एक रसाळ फळ आपल्या लोकांसाठी आणलं, त्या फळाचा सगळा रस गांधी आणि काँग्रेसनं पिला आणि त्याची फोलपटं माझ्या तोंडावर मारली. अशा प्रकारची बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात आपली भूमिका जाहीर करावी लागली. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की काँग्रेस सक द ज्यूस आउट ऑफ द पुना पॅक्ट. काँग्रेस सक द ज्यूस आउट ऑफ द पुना पॅक्ट अँड थ्रो द राइंड ऑन द फेसेस ऑफ अनटचेबल्स. आमच्या तोंडावर फोलपटं मारली म्हणून बाबासाहेबांनी त्याच काळामध्ये सांगितलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना या बाबतीमध्ये बाबासाहेब किती कठोर होते याची आपल्याला कल्पना तेव्हा येईल जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामध्ये पुणे पॅक्टच्या अगोदर त्यांचे गुजरातमधले एक सहकारी डॉक्टर सोळंकी, ज्या डॉक्टर सोळंकींच्या माध्यमातून पुणे कराराच्या चर्चा घडल्या, आपल्यातल्या बऱ्याच लोकांना याची जाणीव असेल की गांधीजींच्या वतीनं पंडित मदन मोहन मालवीय, तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर मुकुंद जयकर ही 3 माणसं बाबासाहेब आंबेडकरांशी चर्चा करायला येत असत. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनं डॉक्टर सोळंकी नावातले त्यांचे गुजरातमधले सहकारी आणि त्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांचे त्या काळातले पान राजभोज नावाचे सहकारी हे बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनं पुणे कराराच्या वेळेमध्ये चर्चा करत होते. त्यामुळे बांधवांनो, आपल्याला आजच्या या कार्यक्रमामधून हे स्पष्टपणे मला आपल्याला नमूद करायचं आहे की या पुणा कराराच्याही कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणाले की मला समोरच्या खांबाला फाशी जरी दिली, कारण एका गुजरातमधल्या हरिभाई भट नावाच्या एका गुजरातमधल्या माणसानं बाबासाहेब आंबेडकरांना धमकीचं पत्र लिहिलं होतं. भट आडनाव आहे त्याचं, हरिभाई की काहीतरी भट. त्या भट नावाच्या माणसानं बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि ते बाबासाहेब आंबेडकरांवर जीव घेणे हल्ले करण्याचं पत्र लिहिलं. त्या पत्राच्या नंतर डॉक्टर सोळंकी सारखे बाबासाहेब आंबेडकरांना विचारतात. ते डॉक्टर सोळंकींना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला माझ्या लोकांच्या न्याय हक्कासाठी
समोरच्या खांबाला फाशी जरी दिली तरी मी पुणे करारावर सही करणार नाही, अशा प्रकारचा संकल्प करणारे बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे बांधवांनो, आपल्यातल्या बऱ्याच लोकांना याची जाणीव नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराच्या नंतर अत्यंत स्पष्टपणे आपल्या बाजू मांडलेल्या आहेत. बाबासाहेब म्हणतात की पुणे करारामुळे अनुसूचित जाती आणि जमातीचं नेतृत्व विकलांग नाही तर ते लकवाग्रस्त बनेल. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात विकलांग नाही, ते लकवाग्रस्त बनेल. म्हणजे लिडरशिप असेल पण ती लिडरशिप लकवाग्रस्त असेल. जसं खेड्यापाड्यामध्ये तुम्ही पाहता ना की ज्वारी, बाजरी, गहू, मका या सगळ्या खेड्यातल्या शेतकऱ्यांचं जे आपलं पीक आहे त्या पिकाचं रक्षण करण्यासाठी खेड्यापाड्यामध्ये असे बुजगावणे शेतामध्ये उभे केले जातात. म्हणजे त्या पक्षांना वाटतं की हे त्या शेताचा मालक आहे, पण तो काही मालक नसतो, तो बुजगावणा असतो. आणि हाच बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींमधल्या दोघांमधल्या वादाचा, संघर्षाचा हाच विषय आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांना आपले सक्षम, केपेबल, कार्यक्षम असे मोजके माझे प्रतिनिधी विधानसभा आणि लोकसभेमध्ये असले पाहिजे. आमच्या समाजाची लोकसंख्या, त्या लोकसंख्येमुळं आम्हाला बहुमताने या देशात जिंकता येणार नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी सेपरेट इलेक्टोरेटची मागणी केली आणि ते रॅमसे मॅकडोनल्डनं ती मागणी मान्यही केलेली आहे. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना याची कल्पना असेल की याच्याही अगोदर सायमन कमिशन आलं, त्याच्या अगोदर माउंटॅगू चम्स्फर्ड कमिशन आलं, त्याच्याही अगोदर साऊथ ब्युरो कमिशन आलं आणि त्याच्याही अगोदर म्हणजे मॉर्ले मिंटो नावाचं कमिशन आलं. आणि मॉर्ले मिंटो कमिशनच्या समोर 1909 मध्ये पहिल्यांदा आगा खान नावाच्या मुस्लिम नेत्यानं मुसलमानांना राजकीय आरक्षणाची मागणी ही पहिल्यांदा मुसलमानांनी केलेली आहे. आणि आगा खानची ती मागणी मॉर्लो आणि मिंटो नावाच्या 2 इंग्रज अधिकाऱ्यांनी ती मागणी मान्य सुद्धा केलेली आहे. आणि त्या मॉर्लो मिंटो कायद्याच्या आधारावर मग बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ ब्युरो कमिशनला आणि त्यानंतर सायमन कमिशनला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राजकीय आरक्षणाच्या बाजू मांडल्या. आणि आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल, व्हॉट गांधी इन काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल्स या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी या सगळ्या प्रकाराचे नकाब, त्याचे सगळे पुरावे हे आपल्या जगाच्या वेशीवर टांगण्याचं काम केलेलं आहे. लंडन मधल्या पार्लमेंट मधला एक खासदार, त्या खासदाराचं नाव आहे लॉर्ड बर्कनहेड, जे खासदार भारताचे नंतर सचिव म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. या लॉर्ड बर्कनहेड नावाच्या खासदारानं लंडनच्या पार्लमेंटमध्ये या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या मागासवर्गीयांना, त्या काळातल्या अनटचेबल्स लोकांना, त्या काळातल्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना लंडनच्या पार्लमेंटमध्ये तुम्हाला आम्हाला राजकीय आरक्षण देण्यात यावं, सुविधा देण्यात यावी या संदर्भामध्ये लॉर्ड बर्कनहेड नावाचा खासदार लंडनच्या पार्लमेंटमध्ये आवाज उचलतो. आणि सायमन कमिशनच्या माध्यमातून सायमन कमिशननं तो रिपोर्ट बनवला. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनचं स्वागत केलेलं आहे आणि गांधीजींनी सायमनला गोबॅक केलेला आहे. लाला लजपत राय सायमन कमिशनचा विरोध करता करता लाट्या काट्या खाऊन मेलेले आहेत. त्यामुळे इतिहासामध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. त्याचा मला वाटतं आजच्या दिवशी मला जेवढा वेळ आहे त्या वेळेमध्ये जेवढं शक्य आहे मी आपल्याला सांगेन. हा जो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, या बॅकग्राऊंडला आपण थोडं जरा समजून घेऊया की बाबासाहेब आंबेडकरांनी मागितलं काय होतं, बाबासाहेब आंबेडकरांना मिळालं काय होतं आणि गांधीजींनी त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या कोणते अधिकार हिसकावून घेतले. आणि बाबासाहेब आंबेडकरांना हे सुरुवातीपासून माहीत होतं. आणि म्हणून 1932चा पुणा पॅक्ट, या पुणा पॅक्टच्या बाबतीमध्ये आपल्या बऱ्याच लोकांमध्ये आजही संभ्रमावस्था आहे. पुणा पॅक्टच्या बाबतीमध्ये आजही बऱ्याच लोकांमध्ये वेगवेगळे मतांतर आहेत. पण स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामध्ये स्टेट अँड मायनॉरिटी नावाचा 1947ला जो बाबासाहेबांनी मेमोरेंडम, जे भारतामध्ये त्रिमंत्री योजना भारताचं संविधान बनवण्याच्या संदर्भामध्ये समीक्षा करण्यासाठी आली, त्या योजनेला बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं स्टेट अँड मायनॉरिटी नावाचं जे मेमोरेंडम बाबासाहेबांनी सादर केलेलं आहे, त्या मेमोरेंडम मध्येच बाबासाहेब आंबेडकरांनी पुणा पॅक्ट आणि जॉईंट इलेक्टोरेट या दोन्ही गोष्टींचं ॲबॉलिशमेंट, ह्या दोन्ही गोष्टी संपुष्टात आणण्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मेमोरेंडम मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट अँड मायनॉरिटीचा मी यासाठी उल्लेख केला की आपल्यातल्या बऱ्याच लोकांना थोडंसं एक ऐतिहासिक बॅकग्राऊंड जरा समजलं पाहिजे की भारतीय राज्यघटनेचं कलम 334
ज्यामध्ये 10 वर्षाची तजवीज केलेली आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे की पुणे करार करत असतानाच बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्षाची अट घालून या पुणे कराराची बोलणी केलेली आहे. आणि पुणे करार 1932 मध्ये झाला. 1937 मध्ये आपल्या भारतामधल्या पहिल्या प्रोव्हिन्शियलच्या, ज्याला आपण प्रोव्हिन्शियल इलेक्शन्स म्हणतो, फर्स्ट इंडिया ऍक्ट लागू झाल्याच्या नंतर 1937 मध्ये ज्या पहिल्या निवडणुका झाल्या, त्या पहिल्या निवडणुकांनंतर 1947ला 10 वर्ष त्याची पूर्ण झाली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट अँड मायनॉरिटीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी ते मेमोरंडम इंग्रजांना बाबासाहेबांनी त्या मेमोरंडमला सादर केलं. आणि त्यामध्ये सुद्धा मी फार महत्त्वाच्या 2 मागण्या बाबासाहेब आंबेडकर करतायत की इथून पुढं जे अनुसूचित जाती जमातीची माणसं आहेत त्यांना विचारात घेतल्याशिवाय, त्यांची सहमती घेतल्याशिवाय ही 10 वर्षाची मागणी तुम्ही वाढवू पण शकत नाहीत आणि 10 वर्षाची मागणी तुम्ही संपवू पण शकत नाहीत. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबतीमध्ये 10 वर्षाची मर्यादा दिली आणि त्या 10 वर्षाच्या मर्यादेचा अपभ्रंश करून काही RSSच्या बदमाश लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण बाबासाहेबांनी 10 वर्षापर्यंत सांगितलं होतं, अशा प्रकारची आरोळी ठोकली, अशा प्रकारचा अफवा आणि प्रचार केला. त्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये मी उत्तर देणं मला वाटतं आवश्यक आहे. जी लोक आजही असा दुष्प्रचार करतात की बाबासाहेबांनी नोकऱ्यांमधलं आणि शिक्षणामधलं आरक्षण हे फक्त 10 वर्षासाठी सांगितलं होतं, त्या RSS, भाजपा, धार्जिण्या आणि भारतीय संविधानाला नाकारणाऱ्या देशद्रोही बदमाश लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1949ला एक भाषण केलेलं आहे. त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की कलम 296 अंतर्गत अस्पृश्यांना फक्त 10 वर्षेच नोकऱ्या देण्यात याव्या, यासाठी काँग्रेस पार्टी आणि सर्व स्पृश्य सभासदांनी म्हणजे टचेबल कम्युनिटीने बाबासाहेब आंबेडकराला आग्रह धरला होता की फक्त 10च वर्ष नोकऱ्यांमधलं आरक्षण द्या. तर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणतात की अस्पृश्यांना कायम स्वरूपाचं आरक्षण द्या, अन्यथा संविधान सभेचा मी बहिष्कार घालेल व काँग्रेसवाल्यांच्या दडपशाहीचा पडदा मी जगाच्या वेशीवर टांगेन. हे 14 ऑक्टोबर 1949ला त्याच काळात बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांना ठणकावून केलेलं भाषण आहे. बांधवांनो, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात हे सांगण्याचा यासाठी प्रयत्न केला की आपल्याला थोडासा ऐतिहासिक पाठपुरावा समजला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय आरक्षणाला 10 वर्षाची मर्यादा घातली होती आणि या पुणे कराराच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी याचे स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मुंबईची बाबासाहेबांची लोकसभेची निवडणूक आणि भंडाऱ्याची बाबासाहेब आंबेडकरांची लोकसभेची निवडणूक, या दोन्ही निवडणुकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना पराजित व्हावं लागलं. एवढा बाबासाहेब आंबेडकरांना पराजित करण्यासाठी 25,000 रुपयाची थैली नारायणराव कोजरोळकरला देण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी नारायणराव कोजरोळकर, जो बाबासाहेब आंबेडकरांचा एक काळी सहकारी राहिलेला व्यक्ती, त्या व्यक्तीला त्या काळात पंडित नेहरू आणि या लोकांनी उभं केलं. मला आजच्या संदर्भामध्ये, कारण मी जे भाष्य करतोय, मी जे बोलत आहे तो कालखंड काँग्रेसकालीन कालखंड आहे, तो कालखंड गांधी आणि नेहरूंचा कालखंड आहे. त्यामुळे आज मोदी आणि अमित शहा काय करतायत ते त्याच्यापेक्षा वेगळं काही करत नाहीयेत, उलट ते त्यापेक्षा जास्त पटीनं विष ओकण्याचं काम आजची भाजपा आणि RSSच्या माध्यमातून चाललेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातल्या ज्या राजकीय भूमिका आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबतीमध्ये जी मतं मांडलेली आहेत, त्या मतांचा जेव्हा आपण उपयोग करतोय, त्या मतांचा जेव्हा आपण चर्चा करतोय, तर आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की पहिली गोष्ट, आपल्या देशामध्ये एक आख्यायिका आहे. म्हणजे आपण रामायण महाभारताच्या बाबतीमध्ये आपण सर्वजण सतर्क आहोत, पण आपल्या देशामध्ये ती एक आख्यायिका आहे आणि त्या आख्यायिकेमध्ये असं सांगितलं जातं की एकलव्याचा अंगठा कापण्याचं काम द्रोणाचार्याच्या माध्यमातून झालं. म्हणजे एकतर द्रोणाचार्याने एकलव्याला धनुर्विद्या शिकवली नव्हती आणि जेव्हा एकलव्याला गुरुदक्षिणा मागण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी त्याला धनुर्विद्या शिकण्यापासून किंवा ती धनुष्य चालवण्यापासून थांबवलं नाही. तो द्रोणाचार्यानं मागणी अशी केली की ज्या अंगठ्यानं तू धनुष्य चालवतोस तेवढा अंगठा फक्त मला दे
आणि तू धनुष्य चालवण्याचा अधिकार तुला अबाधित राहू देत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकलव्याचा अंगठा काढण्याची आख्यायिका अशी एक गोष्ट आपल्या देशामध्ये प्रचलित आहे. ती खरी की खोटी तो जरा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. पण एकलव्याचा अंगठा कापणारी यंत्रणा म्हणजे एकलव्य, तुला धनुष्य चालवण्याचा अधिकार असेल, पण ज्या अंगठ्यानं तू धनुष्य चालवतोस तो अंगठा मात्र तोडून घेणारी या देशातली व्यवस्था. म्हणजे एखादा साप आहे, साप तर असेल पण त्या सापाचे दात काढायचे. त्या सापाचे दात काढल्यानंतर काय राहिलो? म्हणजे एखादा वाघ आहे, वाघ आहे पण त्या वाघाचे नख आणि दात काढायचे आणि त्या वाघाला मात्र जंगलामध्ये शिकारीला पाठवायचं. काय असा वाघ जंगलामध्ये शिकार करू शकेल? नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना पुणे कराराच्या माध्यमातून अशा हजारो लंगड्या लुळ्या पांगड्या आमच्या समाजाचे प्रतिनिधी निर्माण करण्यापेक्षा मोजके कणखर सक्षम आणि स्वाभिमानी लोक हे आपल्या समाजाचे प्रतिनिधी असले पाहिजे, हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये आग्रह धरला. आणि गांधीजींना त्या आग्रहाच्या विरोधात उपोषण केलं. ते उपोषण त्यांनी सोडलं. आता त्या उपोषणानंतर तुम्हाला माहिती आहे सर्वांना की गांधीजींचं आवडतं म्हणजे गांधीजी ज्या ज्या वेळेला उपोषण करायचे तर गांधीजी बकरीचं दूध पिऊन आपले उपोषण चालवायचे. बकरीचं दूध प्यायचे. आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे की गांधीजींकडे रशियन बकऱ्या होत्या आणि गांधीजी त्या रशियन बकऱ्यांना काजू आणि बदाम खाऊ घालायचे. त्या रशियन बकऱ्यांचं दूध पिऊन गांधीजी आपले उपोषण सोडवायचे. तर रजनीश ओशो नावाच्या एका विचारवंतानं या पुणे कराराचं केलेलं एक वर्णन आहे. ते वर्णन मला वाटतं महाराष्ट्राला जरा सांगणं आवश्यक आहे. मला माहीत नाही की उपोषण सुटल्यानंतर गांधीजींनी चहा प्याला, दूध पिलं का ज्यूस पिलं, मला त्या बाबतीमध्ये कल्पना नाही. पण रजनीश ओशो असं म्हणतो की गांधीजींनी ज्यूस पिलं आणि ते साधारण ज्यूस नव्हतं, तर या देशातल्या 9 करोड अस्पृश्यांचं रक्त पिऊन गांधीजींनी आपलं उपोषण सोडलं. तो ज्यूस नव्हतं, ते पाणी नव्हतं, ते दूध नव्हतं, तर या देशातल्या करोड बहुजन मागासवर्गीयांचं रक्त पिऊन त्या पुणे करारावर हस्ताक्षर झाले. त्या पुणे करारावर एक प्रकारे दबाव बनवून, एक प्रकारे छळ कपट करून, षडयंत्र करून या पुणे कराराचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. मला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सांगणं गरजेचं आहे. पुणा पॅक्ट झाला. त्या पुणा पॅक्टच्या नंतर नेतृत्वही तयार झाले. आज शेकडो आमदार आहेत, नगरसेवक आहेत, खूप सारे खासदार आहेत, सगळं आहे. माणसं आपली आहेत, पण ती माणसं आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी, आपल्या समाजाच्या विकासासाठी आणि एकूणच बाबासाहेब आंबेडकरांच्या मूलभूत संविधानात्मक हक्क अधिकारांना सुरक्षित ठेवण्यासाठी ही माणसं किती प्रयत्न करतात हे सगळ्या देशाच्या चव्हाट्यावर वारंवार आलेलं आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, मी महाराष्ट्रातल्या 5 खासदारांची आपल्याला मुद्दा म्हणून उल्लेख करेन. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचे 5 खासदार आहेत. सोलापूरमधून खासदार आहेत. ते खासदार काय अनुसूचित जातीचे आहेत? काय त्या खासदाराचं प्रमाणपत्र अनुसूचित जातीचं आहे? त्यांचं बोगस प्रमाणपत्र असल्याची मला वाटतं कोर्टामध्ये केस चालू आहे. ते कुठल्या समाजाचे आहेत? काय ते अनुसूचित जातीच्या मान्यता प्राप्त व्हॅलिड कास्टमध्ये त्यांची व्हॅलिडिटी आहे का? ते अनुसूचित जातीचे आहेत का? तर तुम्हाला त्याचं पुरावा आपल्या सगळ्यांना मिळेल. अमरावतीचे खासदार आहे नवनीत राणा, ती अनुसूचित जातीमधली आहे आणि त्यांची अनुसूचित जाती ही पंजाबमधली आहे. ते पंजाबमधली शेड्यूल कास्ट आहे. त्यानंतर आम्ही रामटेकमध्ये खासदार पाहतो अनुसूचित जातीचा. तो अनुसूचित जातीचा खासदार कृपाल तुमाने. काय आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे कृपाल तुमाने? तुम्ही शेड्यूल कास्टसाठी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आपण विचारलं पाहिजे. हे जो प्रश्न उपस्थित झालाय की राजकीय आरक्षण असावं की नसावं, मग आता हा प्रश्न आपण विचारतोय की हे जे अनुसूचित जातीच्या मतदारसंघामधून हे जे खासदार झालेले आहेत देश पातळीवरचे 131 खासदार आहेत. अरे भारताचं संविधान बदलण्याची प्रक्रिया चालू असते, भारताचं संविधान जाळण्याची प्रक्रिया चालू असते. भारताच्या संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षणाचं जे तत्व आहे, आरक्षणाचं तत्व 15(4), त्या 15(4) मध्ये अमेंडमेंट करून बाबासाहेब आंबेडकरांचा मूलभूत अधिकार बदलला जातो. काय खासदार बोलतात, काय आमदार बोलतात,
ती माणसं तुमची आहेत, पण त्यांचा मेंदू तुमचा आहे का, त्यांचा विचार तुमचा आहे का? ती माणसं फक्त कागदोपत्री आपली आहेत, पण व्यवहारामध्ये वास्तवामध्ये ती माणसं बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर बाबासाहेब त्यांना म्हणतात हिंदुओं के औजार, हिंदुओं के औजार, पिच्छलग्गू. बाबासाहेब म्हणतात टूल्स, बाबासाहेब म्हणतात एजंट, आणि एजंटला शुद्ध मराठीमध्ये त्याला आपण दलाल म्हणतो. बाबासाहेबांनी इंग्रजी शब्द वापरला एजंट. हे आहेत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जालंधरच्या एका सभेमध्ये अपने आकाओं के तलवे चाटने वाले कुत्ते, हा प्रयोग आहे बाबासाहेबांचा. हे शब्द प्रयोग केलेले आहेत बाबासाहेबांनी. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका नाशिक मधल्या सभेमध्ये मी असं ऐकलं आहे की दादासाहेब गायकवाडांनी आपल्या एका भाषणामध्ये या लोकांना जांगीतील गोचिड अशी उपाधी दिलेली आहे. जांगीतील गोचिड हे ज्यांच्याबद्दल आपण आज बोलतोय, हे आरक्षणाच्या कोट्यामधून, बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामधून, बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याग आणि बलिदानामधून हे जे मोठी झालेली माणसं आहेत, त्या लोकांना दादासाहेब गायकवाडांनी नाशिकच्या एका सभेत काय उल्लेख केलाय? जांगीतील गोचडं. आता हा शब्दप्रयोग मी फार सांभाळून करतोय, याचा ऐतिहासिक पुरावा, त्याचा अभ्यास केल्यानंतरच मी आपल्याला बोलण्याची प्रयत्न करतोय की अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी या सगळ्या लोकांचे नकाब जनतेच्या दरबारामध्ये फाडण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी वेळोवेळी केलेला आहे. पण आजही परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या समोर आजही परत तोच प्रश्न आहे की स्वतंत्र मतदारसंघ नसल्यामुळे स्वतः बाबासाहेब आंबेडकर आपल्या निवडणुका पराजित झाले. कुठल्या तरी कोजरोळकर सारख्या व्यक्तीकडून बाबासाहेबांना हरावं लागलं, कुठल्या तरी बोरकर नावाच्या व्यक्तीकडून बाबासाहेबांना पराजित व्हावं लागलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या नकाची आणि केसाची सुद्धा बरोबरी नसणारी माणसं बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेच्या निवडणुकीत पराजित केले. त्यामुळं पुणे कराराचा जर पहिला शिकार कुठून झाला असेल तर त्याचे पहिले परिणाम स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना 2 लोकसभेच्या निवडणुकात पराजित होऊन भोगावे लागलेले आहेत. आणि त्यानंतर आजपर्यंत या प्रत्येक निवडणुकांमध्ये आपण पाहत आहोत, ज्यांना आपल्याला निवडून द्यायची इच्छा नसते ती माणसं बरोबर निवडून येतात. म्हणून बाबासाहेबांनी उल्लेख केला होता की हात पाय बांधून मी माझ्या लोकांना हिंदू लोकांच्या मेहरबानीवर सोडून द्यायला तयार नाही. हीच बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. बाबासाहेब आंबेडकरांनाही माहिती होतं की जेव्हा संयुक्त मतदारसंघ बनतील, जॉईंट इलेक्टरेट, जॉईंट का जॉईंट मागितले होते? कारण अनुसूचित जाती आणि हिंदू, अनुसूचित जाती आणि मुस्लिम, अनुसूचित जाती आणि सवर्ण हे सगळे जॉईंट झाले पाहिजे. काय आमची माणसं जॉईंट झाली? ज्यांनी जॉईंट इलेक्ट्रोडची मागणी धरली होती, लावून धरली होती की या 2 समाजामध्ये ऐक्य निर्माण होईल, या 2 समाजामध्ये भाईचारा निर्माण होईल. पण या गोष्टी आपल्याला 50, 60, 70 वर्षामध्ये जाणवत नाही आहेत. या देशामध्ये दिवसेंदिवस जात आणि धर्माचे जे ठेकेदार आहेत, विषारी लोक आहेत, ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. हे स्तोम वाढत चाललेलं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, खास करून बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतातले हिंदू जेव्हा गोलमेज परिषदेमधले माझे भाषण ऐकतील तेव्हा त्या सर्वांना माझा अभिमान वाटेल. ते नक्कीच माझ्या कामाची प्रशंसा करतील. हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बाबतीमध्ये 1932 मध्येच बोललेले आहेत की भारतातल्या हिंदूंनी गोलमेज परिषदेमधली माझी भाषणं ऐकावी. बाबासाहेब आंबेडकरांनी एक दुःख व्यक्त केलं, खंत व्यक्त केली. बाबासाहेब म्हणतात या देशातल्या लोकांना दगडामध्ये देव दिसतो, झाडामध्ये देव दिसतो, जनावरांमध्ये देव दिसतो, पण या सगळ्या लोकांना माझ्यामध्ये एक चांगला नेता का दिसत नाही? आणि आपण सगळेजण साक्षीदार आहात. भारतातल्या लोकांना जनावरांमध्ये देव दिसतो, कुत्र्यामध्ये देव दिसतो, माकडामध्ये देव दिसतो, गायीमध्ये देव दिसतो. या देशातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक जनावरामध्ये आम्हाला देव दिसतो. दगडांमध्ये तर जिथं जाल तिकडं दगडच आहेत, शेंदूर फासलेली दगड आहेत. आणि या सगळ्या दगडांचा देश, दगडामध्ये आपल्या देशातल्या लोकांना देव दिसतो, जनावरांमध्ये आपल्या देशातल्या लोकांना देव दिसतो,
साध्या तुळशीसारख्या झाडामध्ये पूजा करणारी माणसं, तुळशीची पूजा करणारी माणसं, वडाची पूजा करणारी माणसं, झाडांच्या पूजा करणारा हा देश, दगडांची पूजा करणारा हा देश. पण या देशातल्या लोकांना बाबासाहेब म्हणतात की माझ्यामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांमध्ये तुम्हाला एक चांगला नेता का दिसत नाही? मी दगडामध्ये देव शोधताय, जनावरांमध्ये देव शोधताय, झाडामध्ये देव शोधताय. अशा प्रकारचं दुःख आणि खंत बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच काळामध्ये व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला हे स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय की पुणे कराराच्या वेळेतच 10 वर्षाचा जो वेळ आहे तो पुणे कराराच्या ॲग्रीमेंटमध्येच बनला होता. आणि तोच ॲग्रीमेंट घटनेचे कलम 334 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच पद्धतीनं पुढं चालवलं. आणि त्याचा पुरावा म्हणून 1952ची निवडणूक झाली, मला वाटतं भंडाऱ्याची निवडणूक झाली. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची मीटिंग नाशिकमध्ये बोलवली 1954-55 मध्ये. आणि ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नाशिकच्या मीटिंगमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं नाही, रिझोल्यूशन पास केलं. मी जे बोलतोय ते महाराष्ट्रातल्या सगळ्या परिवर्तनातल्या चळवळीतल्या जबाबदार लोकांना माझी विनंती आहे, भाषण केलं नाही, रिझोल्यूशन पास केलं. रिझोल्यूशन क्रमांक 6 आणि रिझोल्यूशन क्रमांक 6 पास करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः रिझोल्यूशन पास केलं आणि स्वतः बाबासाहेब म्हटले की राजकीय आरक्षण संपवलं पाहिजे. राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली तीच मांडलेली आहे. आता त्याच्यानंतर आजची परिस्थिती काय? आपले आमदार खासदार असले पाहिजे, आपली माणसं मंत्री झाली पाहिजे, हा एक बाजू झाली. पण बाबासाहेब आंबेडकरांचं ऑन रेकॉर्ड हे रिझोल्यूशन बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या त्यांच्या ऑल इंडिया कमिटीमध्ये हे रिझोल्यूशन पास केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामध्ये विरोध केलेला आहे. त्यानंतर हे मला वाटतं यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून हीच भूमिका त्यांनी पुढे रेटलेली आहे. आणि या भूमिकेला पुढे घेऊन जाण्याचं काम बहुजन नायक कांशीराम साहेबांच्या माध्यमातून संबंध भारत देशामध्ये याच पुणे कराराच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये चमचे निर्माण होतात म्हणून बहुजन नायक कांशीराम साहेबांनी चमचा एज नावाचं आपल्या आयुष्यामध्ये एकच पुस्तक लिहिलं. कारण पुस्तकांच्याही बाबतीमध्ये कांशीरामजी म्हणतात की बाबा साहब ने इतना कुछ लिखा है लेकिन बाबा साहब शायद चमचाओं के बारे में बाबा साहब ज्यादा लिख नहीं पाए. तर चमचा एज नावाचं पुस्तक कांशीरामजीनं लिहिलं आणि पूर्ण देशामध्ये या प्रकारच्या चमच्यांचा एक्सपोज कांशीराम साहेबांनी केला. आज मोठ्या प्रमाणामध्ये ती जी भूमिका आहे ते बामसेफ सारख्या संघटनांच्या माध्यमातून ती भूमिका देशभरामध्ये झपाट्यानं गेल्या कित्येक वर्षापासून त्याचा प्रचार आणि प्रसार चालू आहे. त्यामुळे राजकीय आरक्षण असावं की नसावं याच्यावर जे आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते, खास करून आपल्या देशातल्या भाजप आणि RSS सारख्या संघटनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते. त्या लोकांनी दर 10 वर्षांनी आरक्षण वाढवतात, दर 10 वर्षाला आरक्षण वाढवतात. या वर्षीचं 25 जानेवारी 2020 ते आरक्षण संपण्याची तारीख होती. पण मला वाटतं या कोरोना महामारीमुळं संसदेमध्ये अशा प्रकारचा जो काही ते एक्सटेंड करण्याचा, तो पुढं ढकलण्याचा जो काही त्यांचा नेहमीचा अजेंडा आहे तो अजेंडा यावर्षी त्यांनी थांबवलेला आहे. मला वाटतं यावर आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांना अशा प्रकारचे लंगडे लुळे पांगळे आणि एक प्रकारचे बुजगावणे या देशामध्ये आमचे प्रतिनिधी बनावे याच्या सक्त विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सेपरेट इलेक्टोरेट, बाबासाहेब आंबेडकरांनी सेपरेट सेटलमेंट या 2 भूमिका त्यांनी सातत्यानं ठणकावून मांडलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली लोकसंख्या लक्षात घेता शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी ड्युएल वोटचा अधिकार बाबासाहेबांनी आणला होता.
दुहेरी मताचा अधिकार बाबासाहेबांनी आणला होता, कारण आपली लोकसंख्या या भारतातल्या बहुसंख्य लोकांच्या तुलनेमध्ये फार कमी पडते आणि त्यामुळे बाबासाहेबांना वाटत होतं की आम्हाला ड्युएल वोटचा अधिकार असला पाहिजे. इंग्रजांनी तो मान्यही केलेला आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये मला असं वाटतं की हे बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. तेच मत बहुजन नायक कांशीरामजींना सुद्धा बरेच दिवस त्या मताचा प्रचार आणि प्रसार केला. यशवंतराव आंबेडकरांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये पाठपुरावा केला होता, राजकीय आरक्षण संपण्यात यावं म्हणून. त्यानंतर आज मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातले नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा त्या बाबतीमध्ये गेल्या 4-5 बाळासाहेब आंबेडकर सुद्धा या बाबतीमध्ये आपली मतं मांडत आहेत. त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये चर्चा घडत आहे. मला वाटतं हा विषय कुठल्या व्यक्तीचाही नसला नाहीये. हा विषय बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः या बाबतीमध्ये आपली ती मतं परत आपण सगळ्यांनी एकदा विचारात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा विषय राजकीय आरक्षण असावं की नसावं, आता असल्यानंतर काय परिणाम आहेत. मी ज्या 131 खासदारांच्या बाबतीत बोललो, 1168 आमदारांच्या बाबतीमध्ये बोललो की जी बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर, मी परत आता याचं माझ्या वतीनं मी याचं एक समावेश करण्याचा किंवा याचं एक कन्क्लुजन करण्याचा प्रयत्न करतोय की जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर या लोकांना हे सगळं मिळालेलं आहे. मग जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर कोणी IAS झाला असेल, IPS झाला असेल, डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, प्राध्यापक, त्यांना सुद्धा हा प्रश्न विचारा. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्सच्या प्रमाणपत्रांच्या आधारावर आपल्याला जे भेटलेलं आहे, जे मिळालेलं आहे, त्या जातीचा प्रतिनिधी म्हणून मिळालेला आहे आणि पेबॅक टू सोसायटी म्हणून मिळालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका मांडलेली आहे की तुम्हा सर्वांना मी नोकरी देऊ शकत नाही, पण तुमच्यातल्या काही प्रतिनिधींना आपण नोकरी देऊया. मी तुम्हा सर्वांना आमदार आणि खासदार बनवू शकत नाही, पण तुमच्यातले काही प्रतिनिधी मी बनवत आहे. अशा प्रकारची राजकीय भूमिका आहे. पण आज ती माणसं ती जबाबदारी पार पाडत आहेत का? आणि या 50, 60, 70 वर्षामध्ये ती जबाबदारी पार पाडलेली आहे का, याचा गांभीर्यानं विचार झाला पाहिजे. आणि म्हणून आपण जे बोलत आहात त्यासोबतच मला असं वाटतं की ठीक आहे, आपल्या राजकीय आरक्षण जरी संपुष्टात यावं अशा प्रकारची बाजू जरी आपण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मांडत असलो तरी त्याची पर्यायी आपल्याकडे काय तजवीज आहे, त्याची पर्यायी आपल्याकडे काय भूमिका आहे. तर मला वाटतं पर्यायी पहिली भूमिका की आपल्याला कॉन्स्टिट्युशनली संविधानात्मक पद्धतीनं आर्टिकल 334 प्रमाणे, पुना पॅक्ट मधल्या ॲग्रीमेंट प्रमाणे आपण प्रधानमंत्र्याच्या विरोधामध्ये, संसदेच्या या ठरावांच्या विरोधामध्ये, आपण सुप्रीम कोर्टामध्ये याच्या विरोधामध्ये आपण केस करू शकतो. हा एक मार्ग आहे. आपण त्याच्या विरोधात केस करून हा दर 10 वर्षानं अनुसूचित जाती आणि जमातीची संमती न घेता, अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना विचारात न घेता हे जे दर 10 वर्षानं तुम्ही वाढवता ते बंद झालं पाहिजे. तुम्हाला त्याची सहमती घेणं बंधनकारक आहे. ती सहमती न घेता तुम्ही जर वाढवत असाल तर ते बंद झालं पाहिजे. सहमती घेणं आवश्यक आहे. तुम्ही संपुष्टात पण सहमती घेतल्याशिवाय आणू शकत नाहीत आणि तुम्ही ते संपू पण शकत नाहीत. आणि जर ते असं करत आलेले असतील तर त्याला सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज करणं गरजेचं आहे. जी माणसं या विषयाची तज्ज्ञ आहेत, जाणकार आहेत, त्या लोकांनी नक्कीच या बाबतीमध्ये विचार करावा आणि सुप्रीम कोर्टामध्ये, मला जी माहिती भेटलेली आहे, काही संघटना सुप्रीम कोर्टमध्ये जात आहेत. मला वाटतं काही संघटना गेलेल्या आहेत, त्यांच्या रीट फाईल झालेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टीवर देशामध्ये प्रयत्न चालू आहेत. त्यासोबत जो दुसरा मार्ग मला वाटतो आणि तो मार्ग म्हणजे आहे त्या परिस्थितीत लढावं लागणार आहे. त्यामुळे हे बंद होईल की नाही माहीत नाही, EVM मशीन बदलेल की नाही तेही आपल्याला माहीत नाही, पण कदाचित या आहे त्या परिस्थितीमध्ये जर लढायची वेळ आली तर बहुजन नायक कांशीरामजी आपल्या सभांमध्ये म्हणायचे की मैं सरकार बैलेट से बनाना चाहता हूं मगर तैयारी मैं बुलेट की भी कर रहा हूं. मी कांशीरामजींचा मुद्दाम नामोल्लेख केला
कारण या देशामध्ये बहुजनांचं 4दा उत्तर प्रदेशमध्ये सरकार त्यांच्या माध्यमातून प्रस्थापित झालेलं आहे. साम दाम दंड भेद ते कसं केलं, कुठल्या पद्धतीनं केलं, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं, त्यांच्या झेंड्याचं सरकार बनवलेलं आहे. त्यामुळं कांशीरामजींच्या या सगळ्या गोष्टींचा आपण एक प्रकारचं आदर्श घेणं गरजेचं आहे की तुम्ही कसं उत्तर प्रदेशमध्ये ह्या सगळ्या मतदारसंघांमध्ये तुम्ही विजय प्राप्त केलेला आहे. आजही जे बहुजन समाज पार्टीसारख्या पक्षाचे 10 खासदार आहेत, त्या 10 मधले 2 खासदार हे अनुसूचित जातीमधून निवडून आलेले आहेत. तर ते कसे आलेले आहेत याचाही आपण गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं आजच्या या निमित्तानं जे काही 1-2 उपाय मला वाटतात की त्यावर आपण बारकाईने विचार करावा आणि आपण जे राजकारणामध्ये लोक आहोत, जे राजकारणात विजय प्राप्त करण्यासाठी लढत आहोत, त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की आपल्याला जरा राजकारणात मुरब्बी बनणं आवश्यक आहे. आपल्याला जरा राजकारणामध्ये मुत्सद्दी बनणं आवश्यक आहे. साम दाम दंड भेद, लूटनीती, फूटनीती, झूटनीती, कपटनीती या सगळ्या नीतींचा मुकाबला करणाऱ्या कार्यकर्त्यांची, नेत्याची मुरब्बी आणि मुत्सद्दी फौज आपल्याला निर्माण करणं आवश्यक आहे. हे बंद तर झालं पाहिजे, पण हे जर बंद होत नसेल तर आहे त्या परिस्थितीमध्ये युद्ध कसं लढावं हे पण आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागेल. अशा प्रकारची एक विनंती, एक अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतो आणि मला वाटतं की यासोबतच माझा आंबेडकरी चळवळीला सगळ्या कार्यकर्त्यांना राजकारणात भविष्यात आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर आंबेडकरी चळवळीची डायजेस्टिंग सिस्टीम मजबूत झाली पाहिजे. डायजेस्टिंग सिस्टीम, पचन प्रक्रिया फार कमजोर आहे आपल्या चळवळीची. आपल्याला लोक इन्क्लुझिव्ह माणसं आपल्यात सामावून घेण्यामध्ये कुठंतरी आपण कमी पडतोय की काय, आपण लोकांना डायजेस्ट करण्यामध्ये आपण कमी पडतोय की काय. तर राजकारणामध्ये डायजेस्टिंग सिस्टीम ही आंबेडकरी चळवळीची मजबूत झाली पाहिजे. प्रत्येक वर्गाला, समाजाला, महिला असेल, पुरुष असेल, तरुण मुलं असतील, वयोवृद्ध असतील, प्रत्येक समाज घटक हा आपल्या चळवळीमध्ये डायजेस्ट करणं, त्याला सामावून घेणं आणि त्याला पचवणं ही आंबेडकरी चळवळीला फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्यांना सरकार बनवायचे आहेत त्या लोकांना डायजेस्ट सिस्टीम मजबूत करावी लागेल. ज्यांना दबाव गट बनवायचे आहेत कदाचित ती माणसं ह्या डायजेस्टिंग सिस्टीमला समजून घेणार नाहीत. ज्यांना फक्त प्रेशर ग्रुप बनवायचे आहेत, बेगिंग आणि बेगर्स ग्रुप बनवायचे आहेत, त्या लोकांना कदाचित या बाजू लक्षात येणार नाहीत. पण ज्यांना सरकार प्रस्थापित करायचे आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपली डायजेस्टिंग सिस्टीम, पचन प्रक्रिया आंबेडकरी चळवळीची मजबूत करावी लागेल. अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि याही परिस्थितीमधून चांगले मार्ग भविष्यामध्ये निघावे. या संघर्षामधूनच आपलं एक मोठं यशस्वी राजकारण जर उत्तर प्रदेशमध्ये यशस्वी होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही, महाराष्ट्रासोबत इतर राज्यात का नाही याचाही आपण बारकाईने विचार करावा. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण प्रयत्न करूया. पण जर प्रस्थापित व्यवस्था हे बदलत नसेल तर आहे त्या परिस्थितीमध्ये आपण युद्ध कसं जिंकावं याची पण पर्यायी रणनीती आपल्या सगळ्या लोकांनी बनवणं गरजेचं आहे. अशा प्रकारची एक अपेक्षा, एक भावना व्यक्त करतो. आणि जनाब भीमराव अल्लीपुरी नावाचा एक शायर आहे, तो शायर म्हणतो, मला वाटतं ह्या 4 लाईनी त्या सगळ्या लोकांसाठी आहेत कि जाकर ना तू गैरों की दावत में बैठता, जाकर ना तू गैरों की दावत में बैठता, दिन रात दुश्मनों की इबादत में ना बैठता, सीने में भीम को कैद करके रखा है तूने, दिमाग में रखता तो आज हुकूमत में बैठता, दिमाग में रखता तो आज हुकूमत में बैठता. या निमित्तानं परत एकदा बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक या देशाला बदलणारे जे आदेश आहेत, संदेश आहेत, त्यांचे जे काही आपल्याला सूचना आहेत
त्या सूचनांची परत एकदा उजळणी करूया आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनांना आपण त्याच्याकडे कानडोळा न करता परत एकदा बाबासाहेब आंबेडकर तुमच्या सूचनांचं पालन करणारी एक मोठी फौज या महाराष्ट्रात आपण प्रयत्न करूया उभी करण्याची, एवढीच अपेक्षा करतो। आणि या विषयाच्या संदर्भानं आपण नक्कीच आणखी चांगल्या प्रकारचे चर्चासत्र आपल्या पेजच्या माध्यमातून चालूया। आपण सर्वजण बहुजन संघटक पेज हा तुमचा आवाज आहे, तुमच्या प्रत्येकाचा तो एक भाग आहे। आपण प्रत्येक जण याच्यामध्ये सामील व्हा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा। हा तुमचा माझा सगळ्यांचा विचार पोहोचवणारा हा एक दुवा आहे। त्यामुळे ही पेज संवादी आहे, प्रत्येकानं कुठल्या विचारधारेतला संघटनात्मक असेल, अंतर्गत गट तट असतील, त्या सगळ्यांना माझं पाचारण असेल की आपण बहुजन संघटक पेजवर नक्की या आणि आपली भूमिका मांडत चला। या पेजला मोठ्या प्रमाणात शेअर करा, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो। जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज।